एसटीची भाडेवाढ रद्द करा, कारण सामान्य जनतेच्या खिशाला न परवडणारी गोरगरीब व सामान्य शेतमजूर यांच्या विरोधात केलेली जुलमी भाडेवाढ आहे। भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे, भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे। नागरिकांना आर्थिक संकटात लोटण्याच्या पापाला या सरकारने प्रथम प्राधान्य दिले आहे। राज्यात महायुतीचे सरकार येताच जनविरोधी निर्णय हे सरकार घेण्यास सुरुवात केले। एसटीची भाडेवाढ लवकरात लवकर मागे घ्या अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने 27 जानेवारी रोजी संपूर्ण राज्यभर रास्ता रोको व चक्का जाम आंदोलने करण्यात आली। आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार अगोदरच एवढी मोठी महागाई वाढलेली आहे, सर्वसामान्य नागरिकांना जगण्यासाठी मोलमजुरी करावी लागते आणि त्या मोलमजुरीतून आठवडी बाजार आणण्यासाठी खेड्यापाड्यातील गोरगरीब जनता एसटी बसने प्रवास करून बाजार आणण्यासाठी शहरांना येते। त्यांना आता खाण्यापिण्याची वस्तू खरेदी करण्यासाठी जो पैसा लागत होता त्यातील काही पैसा एसटी बसच्या तिकिटामध्ये जाणार। त्यामुळे ही भाडेवाढ गोरगरीब जनतेच्या पोटावर लात मारणारी ठरली आहे असे आंदोलनकर्ते म्हणत होते। ही भाडेवाढ रद्द करून शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव द्या, सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या द्या, गोरगरिबांच्या लेकरांना चांगलं शिक्षण द्या अशी मागणी देखील आंदोलनकर्त्यांनी केली। छत्रपती संभाजीनगर येथे रास्ता रोको व चक्का जाम आंदोलन करण्यात आलं। त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी आगार प्रमुखांना निवेदन दिले। भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे, भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? एसटीची भाडेवाढ रद्द झाली पाहिजे की नाही? कमेंट मध्ये कळवा।